गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. पुणे तिथे गुन्हे अशी परिस्थिती सध्या पुण्याची झाली आहे. गेल्या आठवड्याभरात घरफोडी, बलात्कार आणि लुबाडणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. एखाद्याला लिफ्ट देणं किती महागात पडू शकतं हे पुण्यातल्या एका घटनेनं समोर आणलंय. सौरभ राय यांनी 16 तारखेला एका तरुणीला लिफ्ट दिली. नंतर त्या तरुणीनं त्यांच्याकडे 1,000ची मागणी केली आणि पैसे न दिल्यास तुमच्या विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल करू अशी धमकीही दिली. मात्र सौरभनं वेळेचं भान राखत त्या तरुणीला पोलीस चौकीत येण्याची विचारणा केली. त्यानंतर त्या तरुणीनं तिथून काढता पाय घेतला. मात्र सौरभ घरी पोहोचताच त्यांच्याकडे 2 पोलीस पोहोचले. आम्ही बंड गार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस असून तुमच्या विरोधात महिलेची तक्रार असल्याचं सांगून सौरभ राय यांना धमकवलं आणि त्यांच्याकडून 75,000 उकळले. पाहूया ही घटना. पुण्याच्या रस्त्यांवर तरुणीने लिफ्ट मागितली तर सांभाळून. कारण काही दिवसांपूर्वी तरुणीला दिलेली लिफ्ट एकाला बरीच महागात पडली आहे. ते कसं हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण या घटनेत एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. हो, धक्कादायकच. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेल्या पोलिसांच्या विश्वासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण हनी ट्रॅप लावणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः पोलीसच आहेत. पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असणारे राजेश नाईक आणि दीपक रोमाडे यांनीच शिकार जाळ्यात अडकवण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं आणि ना जाणे किती जणांना जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक केली. पण सौरभ राय या हनी ट्रॅपमध्ये अडकले आणि हे प्रकरण उघड झालं. बोला मॅडम. हॅलो. हाय. लिफ्ट मिळेल का प्लीज? का नाही, जरूर या ना. ओ थँक्यू. शुअर. बस बस. कुठे जायचं तुम्हाला? इथेच ना, सांगते मी तुम्हाला. हो, सोडतो ना. बस, बी कम्फर्टेबल. या या, नो प्रॉब्लेम. कुठे राहता तुम्ही? पुण्यात. ओ, शिव सोसायटी, 405 नंबर बंगला. 15 वर्ष झाली बरं का. ओके. आणि काय बिझनेस आहे? बिझनेसमॅन. हा, पण छोटा मोठा. कसे आहे, 2-4 फॅक्टरी आहेत, 4-5 गाड्या आहेत आणि देवाच्या कृपेने सगळं आल बेल चाललेलं आहे बरं का. गुड. आपण काय करतो? मी इथे चालली आहे नातेवाईकांकडे. एकट्याच? हो, म्हणजे पुणे दर्शन करावं जरा तुमचं. अरे हो, पुण्यामध्ये तसं पाहायला गेलं ना तर भरपूर काही पाहण्यासारखं आहे. म्हणजे बघा, शनिवार वाडा आहे, त्याचप्रमाणे दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे, त्याचप्रमाणे सारसबाग आहे, आणखी बराच काही पाहण्यासारखं आहे. पुणे दर्शन केलं ना तर संपूर्ण भारत दर्शन केल्यासारखं तुम्हाला वाटेल. म्हणूनच तो आलेत ना. बरं, आणखीन काय करतो? अजून आता आहे थोडंफार, माझं पार्लर आहे. अरे वा, ब्युटी पार्लर. बरं, तुम्ही ब्युटी पार्लर करता तर हा प्रश्न विचारायला नको, पण काय माहिती का, एक विचारावं असं वाटतंय म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही मॅरिड की अनमॅरिड? तुम्हाला काय वाटतं? काय म्हणजे तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही मॅरिड असाल असं नाही वाटत आहे का? गाड्या पण अशाच चालवतात ना आजकाल. साईड देत नाही का? पुण्यामध्ये एवढा ट्रॅफिक जाम झालेला ना, पोल्युशन तर विचारूच नका. तुमचं ठिकाण आलं की मला सांगा बरं का. हो, मग मी गाडी थांबवतो. सर जरा साईडला घेता का? हो, जरूर जरूर जरूर. एक मिनिट. इथे तर सुनसान जागा आहे. इथे कुठे वस्ती देखील दिसत नाहीये. म्हणून तर अशा सुनसान जागी थांबवली गाडी. चल, तुझ्याकडे काय असेल ते काढ पटकन. काय खिशात पटकन. तुम्ही हे काय करताय? पटकन दे लगेच. काय तुझ्याकडे? काय सामान? कॉलर सोडो. हे बघ, एका बिझनेस हात टाकतेस.
परिणाम वाईट होते. परिणामांची मी पर्वा करत नाही. काय असेल ते द्या तुझं. बघ मी काय करेन. केस टाकीन बलात्काराची. लगेच लगेच सगळं. पण मी काय केलंय? पटकन पटकन. काही ऐकायची सवय नाही मला. हे बघा मी तुझ्या पाया पडतो. मला सोड. कर दे पटकन. काय असेल ते वेळ नाही माझ्याकडे. अरे माझं ऐकून तर गेला. आणि काय ऐकायचं लवकर लवकर. पटकन. हे बघ आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. तिथे जे काय होईल ना ते पैसे द्यायला मी तयार आहे. आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. पोलीस स्टेशन. पोलीसच तुझ्या घरी आणते की नाही बघ आता तो. आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. तिथे जे काय होईल ना. सौरभनं भान राखत पोलीस चौकीत येण्याची विचारणा केली आणि ते थोडक्यात वाचले. पण सौरभ या घटनेनं पुरता हादरला. पण ती तरुणी तिथून निघून गेल्यावर आपण सुटल्याचा निश्वासही त्यानं टाकला. पण इथंच हे प्रकरण थांबलं नाही. सौरभ घरी गेला पण त्याच्या समोर संकट उभंच होतं. आम्ही बनगार्डन पोलीस स्टेशन मधून आलो असल्याचं सांगून आणि त्या महिलेनं दाखल केलेली तक्रार तुम्हाला कशी महागात पडेल याची भीती या दोघांनी सौरभ यांना दाखवली. तर अब्रूची धिंडवडे निघू नयेत म्हणून सौरभ यांनी यातून मार्गही काढण्याची विनवणी केली आणि त्यांचा प्लॅन सक्सेस झाला. सौरभ राहतो इथे. हो हो आहे या ना साहेब. नाही पण काय झालं? त्याला बोलवून घ्या. बोलवतो साहेब पण काय झालं काय? तुम्ही सौरभ आहात का? नाही भाऊ आहे माझा तो. बोलवा त्याला लवकर बोलवतो साहेब. बसा ना. बोलवा त्याला बोलवा. साहेब काय? तुम्ही बोलवून घ्या ना. तुम्ही सौरभ आहात का? बोलवतो. सौरभ बोलून घ्या. सौरभ जरा बाहेर आहे. पोलीस का आलेत? बरं बसा ना साहेब बसा. साहेब काय असं गांभीर्य असं काही? त्याला तो बोलवा. तो काय बादशाह आहे का? सौरभ लवकर ये. अरे सौरभ लवकर बाहेर ये. काय झालं? अरे पोलीस का घरात आले? पोलीस सौरभ मी जरा प्रशांतकडे जाऊन येतो. काही लागलं तर मला फोन कर. हा मी आहेच कॉन्टॅक्ट मध्ये. येतो मी. सौरभ झालं तरी काय साहेब? हल्ली तू गाड्या खूप चालवत आहेस. साहेब कामानिमित्त मी बाहेर गाडी घेऊन जातोय खरे. मुलीला लिफ्ट द्यायला. लिफ्ट कुणी सांगितलं तुम्हाला? त्या मुलीने कंप्लेंट केली तुझी. कोणत्या? तुला दाखवू का कोणत्या त्या? तुझ्या विरोधात तक्रार आली. माझ्या? कुणी केली तक्रार? काय त्या मुलीशी तू छेडछाडी केली काय वगैरे? साहेब तसा मी माणूस नाहीये साहेब. मग आम्ही मूर्ख आहेत. पण साहेब काय त्याचा मामा करतोस तू? साहेब माझं ऐकून घ्या ना साहेब. काय झालं नक्की ते मी तुम्हाला सांगतो. शिक्षित सांगतोस का तुला? मगरे साहेब मगरे याला घ्या. काय ते बघा. बघा साहेब संपूर्ण झालेली घटना मी तुम्हाला सांगतो साहेब. माझं ऐकून घ्या ना साहेब. प्लीज ऐकून घ्या साहेब. त्या दिवशी मी खरंच सांगतो तुम्हाला की आपली सारसबाग आहे ना त्या रस्त्यावरून निघालो होतो आणि अगदी 40चा स्पीड होता साहेब. तसं पाहायला गेलं ना तर मी वाहतुकीचे नियम आहे ना अगदी तंतोतंत पाहतो साहेब. गाडी घेऊन चाललो असतो ना तर निर्जन रस्त्यावर एक बाई थांबली होती आणि तिने मला हात दाखवला साहेब. हात साफ करून घेतलास? नाही साहेब काहीतरीच काय बोलताय. अहो हात साफ केलं. मी गाडी थांबवली. तिनेच गुन्हा दाखल केलाय तुझ्यावर. अहो पण मी गाडी थांबवली. हा गुन्हा आहे का? मी तिला लिफ्ट दिली साहेब एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून. मस्त नाटक करतोय. नाटक दाखल केलाय तुझ्यावर. आता काय करायचं? माझ्यावर कुणा दाखल केलं? अहो, पण मी नाट्य तसं- वाटतोय. हो साहेब माझा ऐका. मी तसा माणूस नाही आहे. मी सॉफिस्टिकेटेड कॉलनीमध्ये राहतो. गाडी बोलून घ्या. गाडी बोलून घ्या. हो साहेब गाडी काय बोलवताय? माझी काय बेअब्रू करताय काय? 4 लोकांमध्ये माझी पत आहे आणि ती घालवते का साहेब? आता काय करायचं? हो काय असं काय करताय साहेब? मी तुझ्या पाया पडतो साहेब. वेळ आहेत का इथे यायला? अहो नाही साहेब मी असं म्हणालो का साहेब? मला काय तुझं दरवाजा वगैरे काय माहिती होतं? हो साहेब प्लीज साहेब का सॉफिस्टिकेटेड सोसायटी मध्ये राहतो साहेब.
या परिसरामध्ये मला लोक मारतात साहेब, मला गाळीबाप असेल साहेब, प्लीज प्लीज मला वाचवा साहेब, मला वाचवा नाटक नाही करत आहे मी, आमच्या पुढे नाटक चालणार नाही. नाही साहेब, नको 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 साहेब, साहेब 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 तुमच्या पाया पडतो, गाडी बोलू नका साहेब. बघ बाईने कंप्लेंट केलेली आहे. हो पण मी तसं काहीच केलेलं नाहीये साहेब, याच्यातून काहीतरी मार्ग काढा, मार्ग काढा साहेब. त्या बाईने तुझ्यावर कंप्लेंट केली माहिती आहे तुला? हो साहेब, आता मी लक्षात ठेवलंय, याच्या पुढे मी कुणाला लिफ्ट देणार नाहीये साहेब. एक काम कर साहेब, आता हे बघ आम्हाला त्या बाईला मॅनेज करावं लागेल. ऐकून घे, रडून जिरवू नकोस. साहेब तुझ्यासाठी इथपर्यंत आले. हो साहेब, तू एक काम कर, आता तू 2 लाख रुपये 2 लाख. हो साहेब, 2 लाख माझ्याकडे नाही आहेत ना साहेब, माझ्याकडे नाही आहेत साहेब, नाही आहेत माझ्याकडे 2 लाख. माझं किती आहे तुझ्याकडे? माझ्याकडे नाही आहेत साहेब, माझ्याकडे आता जवळ एक 70-75 हजार रुपये असतील साहेब. बाकीचे मी कसं तरी मॅनेज करतो, छोटा मोठा व्यापारी आहे साहेब. छोटा मोठा तुला मजा मारायला बरोबर वाटतं. नाही साहेब, मी माझ्या मानातला माणूस नाहीये साहेब. 1.5 मध्ये फायनल कर आणि आता बँक तुझ्या ATM ला किती असतील तेवढे दे. हो 1.5 लाख नाही म्हणालो ना मी साहेब, माझ्याकडे 70 ते 75 हजार रुपये फक्त ATM मध्ये साहेब. ठीक आहे साहेब, मी आता तुम्हाला काढून देतो, पण मी तुमच्या पाया पडतो साहेब. बरोबर साहेब. हो साहेब, हे बघा गाडीवर आहे काय मागू नका, सोसायटीमध्ये माझी इज्जत जाईल साहेब. आता मी ATM मधून तुम्हाला जे काय पैसे असतील ना 70-75 हजार देतो, पण प्लीज 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 असं करू नका साहेब. चला साहेब. यापूर्वीही आपण अशा घटना ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, पण त्यामागे सूत्रधार पोलीस असल्यानं ही घटना गंभीर आहे. एखादी व्यक्ती दुबाडली गेली किंवा अन्यायग्रस्त असली तर ती पहिली धाव घेते ती पोलीस ठाणे. पोलिसांवर प्रत्येकाचा मोठा भरोसा आहे, पण राजेश नाईक आणि दीपक रोमाडे यासारख्या पोलिसांमुळे पूर्ण पोलीस यंत्रणेवर अविश्वास आहे असं नाही. कारण आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणपणाला लावणारे हे पोलीसच आहेत. आपण घरात एसीच्या थंडगार हवेमध्ये आराम करत असतो तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणारे हेच पोलीस आहेत. त्यामुळे राजेश नाईक आणि दीपक रोमाडे यांच्यासारख्या काळीमा फासणाऱ्यांना कठोर शासन व्हावं, तसंच आपल्याबरोबर किंवा आपल्या डोळ्यात देखत असं काही घडत असेल तर आपण बघ्याची भूमिका न घेता अशी काळी कृत्य करणारे चेहरे उजेडात आणण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. हे प्रकरण पाहून पुण्यात चाललंय तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. मात्र पुण्यातल्या दत्तवाडीमध्ये जे काही घडलंय ते धक्कादायक आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आपण पाहणारच आहोत. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. प्रेमासाठी वाटेल ते याचा अर्थ पुण्याच्या एका तरुणीनं वेगळाच घेतलाय. तिनं हौस मौजेसाठी थेट प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्याच घरात दरोडा टाकलाय. पण तिची हुशारी पोलिसांसमोर काही चालली नाही आणि पोलिसांनी या प्रकरणात त्या मुलीसह 5 जणांना अटक केली आहे. गुन्हेगार गुन्हा करून कधीच लपून राहू शकत नाही. हे पुण्यात घडलेल्या एका घटनेतून समोर आलंय. चोरीचे दागिने सराफाकडे मोडायला गेलेल्या दोघांना पोलिसांनी पकडलं आणि पुण्यात झालेल्या 11,75,000 रुपयांच्या घरफोडी मागची कहाणी समोर आली. एखाद्या चित्रपटाला शोभेल असंच इथं घडलंय. बनावट चावीचा वापर करून घरफोडी झाली आणि या घरफोडीनं सगळ्यांना चक्रावून सोडलं. घरफोडीत एकूण 11,75,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेल्याचं आढळलं.
पोलिसांनी याचा छडा लावला आणि सत्य बाहेर पडलं ते धक्कादायक होतं. चल ना कुठेतरी फिरायला जाऊ. अरे यार पुणे तिथे काय होणे. चल ना कुठेतरी लांब. लांब? ओ म्हणजे तुला लॉंग ड्राईव्ह वर जायचंय? हो. लॉंग ड्राईव्ह साठी बाईक लागते. बाईक कुठे आपल्याकडे? आणि बाईक घ्यायला यार पैसे लागतात ग. आपण इथे गरीब माणसं. निघेल काहीतरी उपाय. उपाय काय निघणार? उपाय निघेल काहीतरी. बोल ना मग काय निघणार उपाय? थांब मैं सोचती हूँ कुछ. माझ्याकडे एक आइडिया है. काय? कल मेरे घर पे मम्मी डैडी बाहर जा रहे हैं. ओ तो दोपहर को हमारे घर पे चोरी करें. चोरी? तेरे घर पे? बहुत रिस्की है यार. कुछ रिस्की नहीं है, एक नंबर आइडिया है. मेरे घर पे बहुत पैसे पड़े हुए हैं. क्या बात कर रही है? लेके आ तो अपने दोस्तों को. मस्त लूटेंगे और मस्त घूमेंगे. सही प्लान है रे, एक नंबर. प्रियकरासोबत फिरायला जायचं म्हणून त्यांनी हा प्लॅन आखला. घरात कुठे काय आहे, शिरकाव कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचा पूर्ण कट तिनंच केला. आपल्याच घरात तिनं हा दरोडा टाकला. पैसे कसे उभे करायचे याचा पर्याय तिनं असा शोधला आणि प्रियकरांनाही कोणताच विचार न करता ही घरफोडी केली. अरे काय करतेस? कोणाची? त्याचीच जो तुला नेहमी भेटतो. ऐक, तो चांगला मुलगा नाहीये, मला माहिती आहे. तो किती मुलींबरोबर फिरतो. मला माहिती आहे. अगं त्याचा अफेअर आहे भरपूर मुलींबरोबर. काय नाही असं. ऐक तू, तो चांगला नाहीये. त्याच्या स्वप्नात जगू नकोस. मला माहिती आहे तो कसं आहे तुझा. ठीक आहे, बाय. आराम से आवाज मत कर. घरफोडी झालेल्या घरातली मुलगी आणि सराफाकडे चोरीचे दागिने विकायला आलेले दोघांपैकी एकाचा प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आणि हे प्रकरण सुतासारखं सरळ उघड झालं. चोरीचे दागिने होते ते त्याच्या प्रेयसीच्या घरातलेच आणि या तरुणीनंच मित्रांच्या मदतीनं स्वतःच्या घरात दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 लाख रुपये आणि दुचाकी जप्त केली आहे. राजे कांबळे, अमोल जाधव, अनिल जाधव, परेश सोनार आणि एका मुलीसह 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपी आहे गुन्ह्यातील अजय जाधव आणि अमोल जाधव आणि अजय कांबळे यांनी ते विकलेलं आहे. आणि त्यांचा शोध घेऊन ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली तर धक्कादायक बाब आम्हाला लक्षात आली की सदरच्या गुन्ह्यामध्ये त्या फिर्यादीच्या मुलीनेच त्या मित्राला एक मोटरसायकल घेऊन द्यायचं आणि त्यांना साऊथला फिरायला जायचं होतं. त्यासाठी पैशाची गरज होती म्हणून त्यांनी ते कोकणात ज्यावेळी फिरायला जाणार होते 2 दिवस त्याच्या अगोदरच घरच्या चाव्या त्या मित्राकडे सुपूर्द केल्या आणि त्यांनी मग घरात जाऊन 30 तारखेला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घरफोडी केलेली आहे. आणि घरफोडी केल्यानंतर सर्व जो सोन्या चांदीचे दागिने आहेत
हे त्यांनी अजय कांबळे म्हणून यांनी स्वतःच्या घरात ठेवले होते. तिथून आम्ही ते हस्तगत केलेले आहे. एखादी हौस थेट तुरुंगाच्या मार्गावर घेऊन जाते असंच या घटनेनं दाखवून दिलंय. त्यामुळं आपली एक चूक आपल्या आयुष्यात किती महागात पडली हेही त्या तरुणांना बेड्या पडल्यावर कळालंय. गुन्हेगार कितीही शिताफीनं गुन्हा करत असला तरी कायद्यापासून ते जास्त दूर पळू शकत नाहीत हेच खरं. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्यक्षणी. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.